येणारा काळ सध्याचा काळ हा निवडणुकीचा काळ आहे, लक्षात आलं का? निवडणुकीचा काळ आहे आणि या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला विनंती की 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. जरूर आपण मतदानाचा हक्क बजावा. आम्हाला हे उमेदवार पास नाही ती पास नाही, नाही अजिबात नाही. आपण मतदान जरूर करायचं, लक्षात आलं का नाही? योग्य कुणाला करायचं ह्याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही. तुम्ही कुणालाही मतदान करा, पण मतदाना पेटीवर बटन दाबत असताना आपल्या वारकरी संप्रदायाला आणि आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करतील अशाच उमेदवाराचं तुम्ही बटन दाबा. माझी विनंती, एवढीच विनंती आपल्याला. वारकरी धर्मासाठी जी लोक जगतात ना, अशाला तुम्ही जरूर मतदान करा. जातीपातीचं राजकारण करणाऱ्याला तुम्ही कधीही मतदान करू नका. आपला महाराष्ट्र फार धोक्यात, ही गोष्ट लिहून ठेवा, फार धोक्यात आहे दादा, ही गोष्ट माझी लिहून ठेवा, फार धोक्यात आहे. कुणाचा पैसा घेऊ नका, कुणालाही करा, आम्हाला त्याच्याशी घेणदेण नाही, आमची काही कुणाशी ओळख नाही पाळख नाही, पण आपला धर्म कशा पद्धतीनं जिवंत राहील याचा विचार करा. दादा जातीवाद आपण बऱ्याचदा करतो, आम्ही या जातीचे त्या जातीचे. माझ्याकडे लक्ष देता येईल, लक्ष द्या. धर्म जर टिकला तर जात टिकेल ना, ऐकताय का माझं बोलणं? धर्मच जर टिकला नाही तर जात टिकेल. एक वाक्य बोलू द्या, मला राग येईल कदाचित कुणाला, पण 5-10 वर्षानं भाऊ हा काळ जर बदलला नाही, हिंदू जर एकत्रित झाले नाही, तर आपल्या आया बहिणीची इज्जत रस्त्यावर काढली जाईल. दुसरी गोष्ट सांगतो, सप्ताह करायला अजून 5 वर्षानं परवानगी काढावं लागेल. हुजूर हम थोडा संकीर्तन करना चाहते हैं, परवानगी मिलेगी. हा काळ जवळ येऊन ठेकला आहे, याच्यापेक्षा वेगळं तर काही गरज नाही तुम्हाला सांगायची. हा काळ येऊन धर्म जोपासा. आपण हिंदू धर्मातल्या गड्या, एवढी आपल्याला विनंती करतो. धर्माचं रक्षण जरूर करा. अतिशय सुंदर थाटामाटात हा उत्सव, बोलू नका रे, थाटामाटात हा उत्सव आपण संपन्न करत आहात. सज्जनानो, मायबापानो, जगातलं सगळं सुख जर कुठं असेल तर ते सगळं सुख संतांच्या पायावर आहे. ऐकायला लागलात का ध्यान देऊन? हां, त्याच्यामुळं ह्या देवाला आणि त्या देवाला आणि इकडं जा आणि तिकडं जा, कुठं जायची गरज नाही. आपले संत आणि आपला भगवंत या जगात, ए बोलू नका रे, संत आणि भगवंत, आपल्या वारकरी संप्रदायाचे संत, आपल्या संप्रदायाचा भगवंत आणि आपल्या संप्रदायाचे ग्रंथ, या 3 गोष्टी सोडल्या तर जगात तुम्ही कुणालाच मानू नका. माझ्या लक्षात ठेवा, कुणालाच मानू नका महाराज. या 3 गोष्टीला किंमत आहे, संत, ग्रंथ, भगवंत, बस विषय संपला. किती बी संप्रदाय येऊ द्या, पण आपल्या संप्रदायासारखा संप्रदाय नाही, हे लक्षात ठेवा. कुणाचा गंधन, कुणाची माळण, कुणाचा पेन अजिबात अडकू नका. काही गरज नाही आपल्याला, आपल्याला अजिबात गरज नाही. आपल्याला गरज आहे ती आपल्या. एक जण मला म्हणला, महाराज सगळे संप्रदाय जर सारखेच आहेत तर मग आमच्या संप्रदायात यायला काय हरकत आहे तुम्हाला? म्हटलं बरोबर आहे, सगळे संप्रदाय जर सारखेच आहेत तर मग वारकऱ्यातच राहायला काय हरकत आहे? काय हरकत? आपण वारकरी आहोत, आपल्या गळ्यात माळ, तुळसदाळा, तुळशी वृंदावन, बस विषय संपला. पुन्हा कुणाचं मान मान्यता नाही, कोणता संप्रदाय नाही आणि बाकी कोणता देव नाही. वारकरी संप्रदाय हा संप्रदाय हिंदुत्ववादी संप्रदाय. धंद्यात पहिली गोष्ट इमानदारी. काय रे पूजा? हा, इमानदारी. अहो काय कळ ना, इमानदारी काय? इमानदारी. दुसरी गोष्ट भांडवल. काय? भांडवल. तिसरी गोष्ट धंद्याची निवड. धंद्याची निवड. कळायला लागले? 3 गोष्टी. आणि चौथी गोष्ट, धंद्यात झोकून द्यावा लागतंय, त्याचा धंदा. बरोबर आहे का नाही? विश्वास, भांडवल विश्वासच आहे ना, दुसरं कोणतं? आणि आता 5वी गोष्ट आहे का, काही अशी कंगाल आहे, माल आणते पैसेच देत नाही. माल आणणार पण काय करणार? मग होलसेलवाल्याली बी आयडिया असती चांगली, 2-4 वेळेस मालच पाठवायचा नाही. ऐकायला लागलात का? मालच पाठवायचा नाही 2-4 वेळेस. बरोबर दुकानदारच जागेवर येणार शिरूरला, हो माल पाठविला नाही. काय ते शेटजी काय सांगा, कंपनीनं ती प्रोडक्टच बंद केलं. काय म्हणा, कंपनीनं ते प्रोडक्ट बंद केलं. नाही पण आपल्याला माल लागेल. नवीन नियम काढला ना कंपनीनं, कोणता? पैसे द्या माल घ्या. पैसे द्या, बोला की. आता माझ्याकडे नीट लक्ष दिला तर अभंग कळेल तुम्हाला. मी अभंगातला शब्द न शब्द सांगतो, ही ध्यानात ठेवा. मी इकडे तिकडे एक शब्द बोलत नाही. बघा इकडे लक्ष द्या. काय अभंग सोडवण्याला किंमत आहे. कशाला किंमत आहे? अभंग जो सेवेकरता घेतलाय, तुम्ही कीर्तन करायला सांगितलं पाहिजे. महाराज
ह्याने मला आल्याला सांगितलं आमचं कुणाचंच नाव घेऊ नका. किती गोड नियम आहे, चांगला आहे का नाही. पण त्याच्या पुढे एक वाढवायचं, महाराज माफी मागून बोलतो, अभंगाचं चिंतन करा. कारण आपलेच पैसे द्यायचे ना आपल्याच गप्पा आपल्याला ऐकायच्या, म्हणजे वेगळीच गोष्ट नाही जरा, बरोबर आहे का नाही सांगावर. अभंगाचं चिंतन करा. अभंग सोडवला पाहिजे, अभंग सोडला नाही पाहिजे. कळायला लागलं माझं बोलणं. पदापदाचं चिंतन झालं पाहिजे. इकडे बघा, आपल्याकडं भांडवल काय आहे? विश्वास. भांडवल काय आहे? म्हणजे आपला माल काय आहे? पैसा काय आहे? विश्वास. आपला पैसा काय आहे? विश्वास. आणि आपला माल काय आहे? त्या विश्वासाच्या बळावर देव मिळवायचा आहे. कोण मिळवायचा आहे? प्रमाण देतो तुम्हाला. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याच्यात. बघा माझ्याकडे आपल्याला मिळवायचे काय? देव. बरोबर, आपल्याला मिळवायचं आहे काय? देव. माल आपला काय आहे? देव. आपला माल काय आहे? आणि आपला पैसा काय आहे? विश्वास. डबल एकदा, आपला पैसा काय? आवाज आहे ना. आपला पैसा काय आणि आपला माल काय? क्लिअर झालं? क्लिअर झालं का? का डबल आहे का एकदा? आपला माल आहे, आपला पैसा आहे, विश्वास. आपला पैसा काय आहे आणि आपल्याला त्याच्या बळावर कोण मिळवायचा आहे? देव. तो माल म्हणजे देव. आता माझ्याकडे लक्ष द्या मॅडम थोडं. इकडे बघा, इकडे लक्ष द्या. आई लक्ष द्या. आता ताई लक्ष द्या. इकडे बघा, दादा लक्ष द्या. कंपनीनं कोणता नियम काढलाय? माल द्यान, आपलं पैसा द्यान, माल घ्या. आता शब्दाक लक्ष द्या. बघावं लागतं बाबा, आपला माल काय, आपला पैसा काय आहे आणि माल देव. बघा, संताची पायी हा, हाताक लक्ष द्या, हा माझा विश्वास. दुकानदार कसे म्हण, एखादा लय असतं वजनदार असतं ते म्हणतात ओ हा पैसा. काय पैसे पैसे करायला? हा पैसा. दुकानदार म्हणतो हा माल. कळायला लागलं की नाही? तू वजनात आम्ही वजनात, पैसे दिल्याशिवाय माल नाही. बरोबर, हा पैसा डाव्या हातात, दुकानदार म्हणला हा माल. कळलं नाही? कळलं? हा बोला ना, हा हे हातात पैसा की हातात माल, असं असतं कसं? बरोबर आहे का नाही? आता भाऊ लक्ष द्या, बरोबर, सगळे लक्ष द्या माझ्याकडे. बघा इकडे, भाऊ लक्ष द्या, सगळे लक्ष द्या, आई लक्ष द्या. संताचे पायी हा माझा विश्वास, हा विश्वास. संताचे पायी हा माझा विश्वास. तिकडून काही कमी नाही ना. जेने हा गोपाळ कृपा करी. बघा इकडे. आता कसं असते, एक चरण राहिलं, दोन चरण सरळ सांग. वजन गरीबी वजन हाणतोय मी. महाराज लोक कोणी आले बायकोला, चहा कर, ते मला नसते करे, चला हॉटेलमध्ये. भेटतो काय? मी भेट नाही. हा वजनात कार्यक्रम आहे आपला. बस आता तुम्ही बुका लावू नका. मी 5-6 जणाला बुका लावून जाणार जाताना. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीचे आराम करा, जीवन जाता. होय बरोबर आहे. काही गोष्टी लई येडे आहेत, काही कायला अक्कलच नाहीत, मला कळतच नाही काही कायला. लईच येडे आहेत महाराज, काही कळत नाही काही काही जणांना. काय सांगा तुम्हाला. बघा माझ्याकडे लई कळतच नाही. एक जणाची बायको म्हणली, मालक तुम्हाला काही लाज वाटाय पाहिजे, त्या शेजारणीचा नवरा तिला 8 दिवसातून 2दा हॉटेलमध्ये जेवायला नेतो, तुम्ही केव्हा नेलं का? अजून 3 बार विचारलं मला, नग म्हणायली. अरे तिला नाही र, हिला न्यायला, तिला कुठं न्यायला लागला? आता हे बी कळ नसले, दुरी द्या मी फाशी घेतो वरी. काय करावं सांग. बघा इकडे लक्ष द्या. काय मुद्दा हात चाललाय, बोर व्हायला जरा. भूक लागली भाऊ, थोडं वाढू का त्याच बजेटमध्ये? हा मग तीच काय अडचण नाही. हा बजेट वाढू नका, वेळ वाढवतो मी फक्त. लक्ष द्यायला लागले का नाही? इकडे बघा, झालं. बघा, जेने हा गोपाळ कृपा करी. बरोबर. मग आता कसं आहे, संतांच्या विषयात सर्व स्वामी देवाला अर्पण केलं, संतांना अर्पण केलं. बरोबर आहे का नाही? विश्वास संतावर ठेवला. घरच्या दारच्या आमचा विश्वास राहिला नाही, ती कनेक्शन कुठून कट केलंय? बोर्डातून. त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी आता राहिलेल्या भाऊ नाही. मग जर आपलं कधी काही कमी जास्त झालं, दुखायला लागलं, तर मग आता कोण सांभाळीन आपल्याला? कोण सांभाळीन? नाही 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 नाही, अजिबात नाही. अहो आपलं जर काही कमी जास्त झालं, माझ्याकडे लक्ष द्या, हो इकडे लक्ष द्या. आपलं जर काही कमी जास्त झालं तर संत आपल्याला मायबाप तर नाहीत, नाते गोते तर नाहीत, कारण सगळा विश्वास कुणावर ठेवलाय. त्याच्यामुळे मग आपलं काही कमी जास्त झालं तर संत आपल्याला मोकळं सोडणार नाहीत. भागलिया म्हणजे थकलं भागलं तर संत वाहतील कडी.
संत आपल्याला कुठे घेतात? कडेवर घेतात. त्याच्यामुळं आणि जगात जेवढं सुख आहे, जगात जेवढं सुख आहे तेवढं फक्त संतांच्या पायावर आहे. लक्षात यायला लागले का नाही? बघा तुम्हाला सांगतो, त्यांची आने जोडे सर्व सुख. किंवा तुम्हाला दुसरं प्रमाण सांगतो, काय? संताशेत महाराज, सर्व सुखे आजी येथेची ओळली. कुठं? संतांची देखिली चरणांबुजे. आपल्याला मनापासून भाऊ एवढं सुंदर नियोजन, मला वाटतं 8-9 महिने झालं तारीख देऊन, बरोबर आहे का नाही? भरपूर दिवसापूर्वी या सप्ताहाचं नियोजन केलं आणि हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी संपत, थोडा वेळ झाला त्याबद्दल माफी मागतो. सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं, आपल्याला सगळ्याला धन्यवाद देतो. काही चुकलं असलं तर हो का माया पदरात टाका, मी असा गुंडाळून नेतो, असा सुपेच्या टोलना किंवा झटकीतो, मला नेहून काय करायचं बरोबर आहे का नाही? कसले बी फोटो काढी जाऊ नको रे, राज्यात कुठं कशाचे फोटो काढतात? हां, इकडं बघा, इकडं बघा. म्हणून आपण हे काय चॅनलचं नाव मराठी तडका आणि हे गजर खाली बघायचं, त्याला काही गरज नाही वाटतं, जाऊ द्या. मराठी तडका नावाचं यूट्यूब चॅनल आहे आणि त्यांच्या चॅनलवर ही कीर्तन आपल्याला सर्वांना बघायला मिळणार आहे. आणि आता काय नाव तुम्ही दुसरे तरी सांगा, त्याला तर काही गरज दिसाना गेलं ना. हां, गजर हरिनामाचा, बरोबर आहे का नाही? तुमचंच आहे का स्वतःचं? हां, नाही. हां, तेच म्हणलं, त्याच्यामुळे खाली बघतच नाही. धंद्यात स्वतः झुकून दिलं तर धंदा असतो, हे लक्षात ठेवा, बरोबर आहे का नाही? गजर हरिनामाचा चॅनल आहे आणि इकडून आमचं मराठी तडका ते चॅनल आहे, त्याच्यावर आपल्याला कीर्तन मिळेल. पण आपण ते व्यवस्थित कटछाट करून व्यवस्थित आपण ते टाका ही आपल्याला विनंती करतो. आपल्या सगळ्याची रजा घेतो. चांगलं जगा, चांगलं वागा, जीवनाचा प्रवास चांगला करा, आनंदी राहा, प्रेमानं राहा, आयुष्यावर नाराज कधी होऊ नका. सुखदुःख प्रत्येकाच्या जीवनात येतात. गरिबी आली तर लाजू नका, श्रीमंती आली तर माजू नका. गरिबी श्रीमंती वृक्षाची सावली असते, सूर्य फिरला की सावली फिरते, तसं प्रारब्ध फिरलं की गरिबी श्रीमंती फिरत असते. आपण यूट्यूबला, फेसबुकला आणि इंस्टाग्रामला प्रकाश साठे ऑफिशियल नावानं आपले अकाउंट आहेत. इंस्टाला बघा, फेसबुकला, यूट्यूबला, त्याच्यावर धर्मजागृतीचे अनेक व्हिडिओज आम्ही अपलोड केलेत की आपल्याला धर्म टिकवायचा आहे. आपल्याला काय टिकवायचं आहे? धर्म. त्याच्यावर आपण त्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. त्याच्यावर माझा कॉन्टॅक्ट नंबरही आपल्याला मिळेल की तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला धर्माबद्दल नक्की विचारा.